कर्क रास हा आठवडा आपल्यासाठी आनंदानं भरलेला आहे. विवाहित व्यक्ती जोडीदाराशी असलेले जुने मतभेद दूर करून पुढे जातील. आपले प्रणयी जीवन सुखावं होईल. विवाह इच्छुकांना मनाजोगता जोडीदार मिळेल. विवाहाचे उत्तम योग संभवतात. शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होईल. जे मित्र आपला वेळ वाया घालवत असतील त्यांच्यापासून मात्र स्वतःला दूर ठेवा. जे विद्यार्थी स्पर्धेसाठी तयारी करत आहेत त्यांनी आपली मेहनत वाढवली तरच त्यांना यश मिळणार आहे, तेव्हा अधिक परिश्रम घ्या. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. आपण आनंदाने आपले सर्व खर्च पेलवाल. शेअर बाजारात सुद्धा नशीब आजमावू शकता. कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचं आयोजन कराल. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होणार आहे. प्रवास केल्याने आपणास थोडासा थकवा जाणवेल, तेव्हा आयुर्वेदिक औषधांचा जरूर उपयोग करावा. जर आपले एखादे सरकारी काम प्रलंबित असेल तर ते ह्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. कर्क राशीसाठी उपाय: येत्या सोमवारी श्री शिवमहिम्न स्तोत्र फलश्रुतीसह वाचा. सिंह रास या आठवड्यात आपणास आपल्या नात्यात प्रेम व समन्वय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न अधिक करावा लागेल. प्रणयी जीवनात खूपच सावध राहावं लागेल. एकमेकांच्या सहवासात वेळ घालवणं आपल्यासाठी हितकारक ठरणार आहे. शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होईल. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होतील. ह्या आठवड्यात आपण स्वतःसाठी एखादे वाहन खरेदी करू शकता. दीर्घकाळासाठी म्हणजे लाँग टर्म शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा कष्ट आणि संघर्ष करण्याचा आहे. परिश्रम यशस्वी होणार आहेत. व्यापारी वर्गास अचानकपणे एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते, त्यामुळे आपणास लाभ होणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुजनांचे उत्तम सहकार्य मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत ते यशस्वी होणार आहेत. सिंह राशीसाठी उपाय: श्री सूर्याचा ग्रहपीडा निवारण मंत्र त्याचा रोज 55 वेळा जप करा. कन्या रास हा आठवडा आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. आपण आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. ज्या काही समस्या होत्या त्या आता बऱ्याचशा संपुष्टात येणार आहेत. आपलं प्रणयी जीवन सुखद होणार आहे. शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होईल. आपण एखादा नवीन शोध लावण्याचा विचार करू शकता. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. आपण व्यापारासाठी घरापासून दूर जाऊ शकता. आपणास नवनवीन संधी मिळाल्याने आपली आर्थिक स्थिती या आठवड्यात मजबूत होणार आहे. आपली प्रकृती पूर्वीच्या मानाने उत्तम असेल. असं जरी असलं तरी आपली योग्य ती काळजी घ्या. आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. आपण आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी खूप पैसा खर्च करू शकता. आपणास जर आर्थिक गुंतवणूक करावायची असेल तर ती दीर्घकाळासाठी केल्यास हितकारक ठरेल. म्हणजेच लाँग टर्म दृष्टिकोन ठेवून शेअर्स खरेदी करू शकता. त्याच्यातही लाभ होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कन्या राशीसाठी उपाय: येत्या बुधवारी श्री विष्णूला 108 तुळशीपत्र अर्पण करा.